गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एसी कन्सेप्ट. एसी मध्ये बेटा आपण कालपर्यंत स्लिपची कंडिशन बघितली होती. आठवत बेटा स्लिपचा फॉर्म्युला बघितला होता. स्लिपचा फॉर्म्युला किती असतो? ns मायनस एन अपॉन एनएस. स्लिपचा फॉर्म्युला किती असतो बेटा? ns मायनस एन अपॉन एनएस. त्याच्यामध्ये दोन कंडिशन्स बघितल्या होत्या. कुठल्या कुठल्या बेटा? ऍट स्टँडस्टिल कंडिशन आणि ऍट कुठल्या आहे? सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड. त्याच्यामध्ये दोन फंडे बघितले होते. कुठले कुठले? सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड आणि अजून एक कुठला बेटा? ऍट स्टँडस्टिल. स्टँडस्टिल कंडिशन लाईन इज इक्वल टू काय असतो? 0. जर मी यांची किंमत 0 टाकली तर किती? ns अपॉन ns म्हणजे स्लिपची किंमत किती आली? 1. पर्सेंटेज मध्ये बोलायला गेलो तर त्याचं उत्तर किती होतं बेटा? 100% होतं. आठवत आहे? पर्सेंटेज मध्ये बोलायला गेलो तर त्याचं उत्तर किती होतं तुमचं? 100%. नेक्स्ट ऍट सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड घेतलं तर एनच्या जागी किती आलं? त्या दोघं इक्वल आहेत म्हणून या इथे एनच्या जागी काय टाकून दिलं? ns. मग ns मायनस ns किती आलं? 0. 0 अपॉन ns which is equal to 0. म्हणजे स्लिपची किंमत किती आली बेटा? 0. त्याच फंड्यावरती आता मला इकडे काय करायचं बेटा? डेरिव्हेशन ऑफ ऍक्च्युअल स्पीड. ऍक्च्युअल स्पीडचं डेरिव्हेशन करताना मी सगळ्यात पहिले हा स्लिपचा फॉर्म्युला कन्सिडर करेल. मग नाव कन्सिडर कुठला बेटा? स्लिपचा फॉर्म्युला. कन्सिडर द फॉर्म्युला ऑफ स्लिप. कन्सिडर द फॉर्म्युला ऑफ स्लिप. स्लिपचा जर मी फॉर्म्युला कन्सिडर केला तर s इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? ns मायनस n अपॉन खाली किती असतो? ns. आता मला फॉर्म्युला कोणाचा काढायचा बेटा? n चा काढायचा आहे. फॉर्म्युला कोणाचा काढायचा आहे? n चा. n चा जर मला फॉर्म्युला काढायचा हा डिवाइड इकडे आला तर काय होऊन जाईल? मल्टिप्लाय. म्हणजेच किती आलं? s into the ns which is equal to किती आलं? ns minus n. आता मला जी किंमत काढायची ती मला निगेटिव्ह चालणार नाही म्हणून हा मायनस आहे तो इकडे आल्यावरती काय होऊन जाईल? प्लस. म्हणजेच किती झालं? n प्लस s into the ns which is equal to किती आलं? ns. बर हा पुन्हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस. असं का? तर मला फक्त आणि फक्त कुठली किंमत काढायची बेटा? n ची. म्हणून n इज इक्वल टू किती आलं? ns मायनस s into the ns. बर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं दोघांमध्ये कॉमन काहीतरी दिसतंय. काय कॉमन आहे बेटा? ns कॉमन आहे. मग ns कॉमन लिहिला ब्रॅकेटच्या आत इथे काही शिल्लक नसतो म्हणजे किती आला? 1 मायनस किती आलं? s. कशाचा फॉर्म्युला आला? n चा. हा डेरिव्हेशन झालं किंवा हे डेरिव्हेशन झालं कोणाचं बेटा? n चं. n च्या फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन किती आहे? n इज इक्वल टू ns into the bracket 1 minus s. ns into the bracket 1 minus s. हे छोटंसं डेरिव्हेशन आहे. कोणाचं बेटा? ऍक्च्युअल स्पीडचं. कोणाचं डेरिव्हेशन आहे? ऍक्च्युअल स्पीडचं. पुढचा आपण कन्सेप्ट घेतो मग दोघी कन्सेप्ट एकदम आपण लिहून घेऊ. ठीक आहे? ओके. पुढचा कन्सेप्ट कुठला आहे बेटा? कन्सेप्ट ऑफ रोटर फ्रिक्वेन्सी. पुढचा कन्सेप्ट कुठला आहे बेटा? कन्सेप्ट ऑफ रोटर फ्रिक्वेन्सी. रोटर फ्रिक्वेन्सी सांगायला गेला ना बेटा तर डायरेक्टली त्याच्याकडे माझ्याकडे फॉर्म्युला आहे. रोटर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू किती असतं? fr इज इक्वल टू s into the f1. रोटर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला किती असतो? fr इज इक्वल टू किती येतं बेटा? s into f1. याच्यापैकी fr म्हणजे काय बेटा माहिती का? तर तुमची रोटरची फ्रिक्वेन्सी आहे. fr म्हणजे काय? रोटरची फ्रिक्वेन्सी. f1 म्हणजे काय? f1 म्हणजे काय? तुमची rmf ची फ्रिक्वेन्सी. ठीक आहे? f1 म्हणजे काय? rmf ची फ्रिक्वेन्सी. लक्षात आलं? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची जी फ्रिक्वेन्सी आहे तिला काय नाव दिले? f1. आणि fr म्हणजे काय? तुमची रोटरची फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण बेटा आपल्या दोन केसेस होतात. जसा माझ्या स्लिपचा फॉर्म्युला होता, स्लिपच्या फॉर्म्युल्यामध्ये माझ्या दोन केसेस व्हायच्या. कुठल्या कुठल्या बेटा? ऍट स्टँडस्टिल कंडिशन आणि ऍट सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड. तसंच इथे पण माझ्याकडे किती केसेस होतील? दोन केसेस होतील. पहिली केस कुठली बेटा? ऍट स्टँडस्टिल कंडिशन. ऍट स्टँडस्टिल कंडिशन मला माहिती असतं स्टँडस्टिल कंडिशनच्या वेळेस n इज इक्वल टू 0. ऍट स्टँडस्टिल कंडिशन n इज इक्वल टू 0 असतो आणि स्लिपची किंमत किती असते? 1. n इज इक्वल टू 0 असतो स्लिपची किंमत किती असते? 1. Therefore equation 1 becomes आता जर मी ही किंमत तुमची इक्वेशन 1 मध्ये टाकून दिली तर fr इज इक्वल टू किती? 1 into the f1 म्हणजे रोटरची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सिंक्रोनस फ्रिक्वेन्सी किंवा त्याला आम्ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची फ्रिक्वेन्सी पण म्हणतो. आता f1 आहे बेटा f1 ला दोन नाव आहेत. f1 ला दोन नाव कुठले कुठले? तर सिंक्रोनस फ्रिक्वेन्सी पण म्हणतात आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची फ्रिक्वेन्सी पण म्हणतात. तुम्हाला माहिती असेल RMF म्हणजेच काय असतो बेटा? सिंक्रोनस. RMF म्हणजेच काय असतो? सिंक्रोनस. म्हणून fr इज इक्वल टू किती आलं? f1. पहिल्या केसमध्ये पुन्हा एकदा काय सांगितलं बेटा? रोटरची फ्रिक्वेन्सीचा माझ्याकडे डायरेक्टली फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला किती आहे? fr इज इक्वल टू किती असतो? s into the f1. fr म्हणजे काय? तुमची रोटरची फ्रिक्वेन्सी. f1 म्हणजे काय? तुमची सिंक्रोनस फ्रिक्वेन्सी. सिंक्रोनस फ्रिक्वेन्सीला अजून एक काय नाव आहे? RMF ची फ्रिक्वेन्सी. याच्यामध्ये माझ्या दोन केसेस होतील का? तर स्लिपचा फॉर्म्युला काढताना माझ्याकडे दोन केसेस होत्या. कुठल्या कुठल्या दोन केसेस बेटा? ऍट स्टँडस्टिल कंडिशन ऍट सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड. याच्यामुळे पण इथे दोन केसेस होतात. पहिली केस मध्ये काय झालं? ऍट स्टँडस्टिल कंडिशन ऍक्च्युअल स्पीड किती असतो? 0 असतो.
स्लिपची किंमत 1 होते. आता इथे डिराइव्ह करायची गरज नाहीये, डायरेक्ट लिहायचंय. काय करायचं बेटा, डायरेक्ट लिहायचंय की एन ची किंमत 0 होऊन जाते, स्लिपची किंमत 1 होते. असं का झालं तर त्या आधीच्या स्लिपच्या फॉर्म्युल्यामध्ये कालच्या कन्सेप्ट मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. येस, ओके. n इज इक्वल टू 0 झालं, स्लिपची किंमत किती आली, 1 आली. मग ते काय केलं, मी इक्वेशन 1 मध्ये टाकून दिलं fr इज इक्वल टू 1 into f1 म्हणजे fr इज इक्वल टू काय झालं, f1. म्हणजे काय की बाबा रे, स्टँडस्टिल कंडिशन असेल म्हणजे काय, तर स्टँडस्टिल कंडिशन असेल तर माझी रोटरची जी फ्रिक्वेन्सी असते आणि सिंक्रोनस फ्रिक्वेन्सी असते, दोघं कसे असतात, सेम असतात. काय बोललो, काय नाही कळालं. ऍट स्टँडस्टिल कंडिशन रोटरची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू द आरएमएफ ची फ्रिक्वेन्सी किंवा सिंक्रोनसची फ्रिक्वेन्सी. कळालं. हा कन्सेप्ट 1 झाला, केस 1 झाला. तसंच माझ्याकडे अजून एक केस 2 बद्दल लिहिता येईल. केस 2 साठी काय बेटा, ऍज सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड. जर माझा सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड असेल तर s इज इक्वल टू किती होतो, 0. s इज इक्वल टू किती असतो, 0. इथे लिहिताना पुन्हा लिहायचं बेटा ऍट सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड आणि मग ns इज इक्वल टू n. म्हणूनच स्लिपची किंमत किती आली, 0. मग पुन्हा therefore इक्वेशन 1 बिकम्स याच्यामुळे पुन्हा इक्वेशन 1 काय होऊन जाईल बेटा की बाबा रे fr इज इक्वल टू 0 गुणिले f1. 0 गुणिले कुठलीही संख्या सगळ्यांना माहिती आहे किती असतं, 0. म्हणजेच रोटरची फ्रिक्वेन्सी किती होऊन जाईल बेटा, 0. त्या केस मध्ये रोटरची फ्रिक्वेन्सी काय होऊन जाईल, 0. का झाली 0 बेटा, का ऍट सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड, स्लिप माझा 0 होता म्हणून ऑटोमॅटिकली रोटरची फ्रिक्वेन्सी पण काय झाली बेटा, 0. काय बोललो, काही नाही कळालं बच्चे लोक. आतापर्यंत काही अडचण, जेवढं झालंय तेवढं आपण आधी घेऊन घेऊ, मग पुढचा कन्सेप्ट बघू. 2 कन्सेप्ट बघितले मी. पहिल्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलं बेटा, डेरिव्हेशन ऑफ ऍक्च्युअल स्पीड बघितलं आणि सेकंड कन्सेप्ट मध्ये रोटरची फ्रिक्वेन्सी सांगताना fr इज इक्वल टू s इंटू f1 असतं. त्याच्यामध्ये 2 केसेस घ्यायच्या, ऍट स्टँडस्टिल कंडिशन आणि सेकंड कंडिशन कुठली आहे, ऍट सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड. ओके. आता काय टाकाय बेटा हेडिंग, डेरिव्हेशन फॉर द फॉर्म्युला ऑफ ऍक्च्युअल स्पीड. टाका हेडिंग, डेरिव्हेशन फॉर द फॉर्म्युला ऑफ ऍक्च्युअल स्पीड. Derivation for the formula of actual speed. Derivation for the formula of actual speed. टाकले. क्वेश्चन घ्या. Derive the formula for the actual speed. 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 व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि कन्सिडर द फॉर्म्युला ऑफ स्लिप आणि सगळं लिहून काढायचं. व्हिडिओ पॉज करायचंय, सगळं लिहून काढायचं पटापट. व्हिडिओ पॉज करायचं, सगळ्याच्या सगळं इकडच्या साईडचं लिहायचं, पहिल्या कॉलम मधलं लिहायचं, फक्त पहिल्या कॉलमचं लिहायचं. ओके झाले बेटा लिहून. खाली लिहा व्हेअर मध्ये कॅपिटल एन म्हणजे काय असतं बेटा, ऍक्च्युअल स्पीड. लिहून घ्या. व्हेअर कॅपिटल एन इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड, ns is equal to synchronous speed, ns is equal to synchronous speed आणि s is equal to slip आणि s is equal to slip, s is equal to slip, s is equal to slip, s is equal to slip. झाले. ओके. पुढचं हेडिंग टाका, रोटर फ्रिक्वेन्सी. पुढची हेडिंग टाका, रोटर फ्रिक्वेन्सी. पुढचे हेडिंग टाका, रोटर फ्रिक्वेन्सी. ओके. क्वेश्चन घ्या. स्टेट द एक्सप्रेशन फॉर रोटर फ्रिक्वेन्सी. स्टेट द एक्सप्रेशन फॉर रोटर फ्रिक्वेन्सी. स्टेट द एक्सप्रेशन फॉर रोटर फ्रिक्वेन्सी ऑफ 3-phase इंडक्शन मोटर. ऑफ 3-phase इंडक्शन मोटर. State the expression for rotor frequency of 3-phase induction motor. Of 3-phase induction motor. Of 3-phase induction motor. Full stop. State its variation. State its variation. State its variation from standstill. From standstill to synchronous speed. From standstill to synchronous speed. Okay. Answer मध्ये लिहायचं आहे. Answer मध्ये लिहायचं आहे. The expression for rotor frequency FR. The expression for rotor frequency FR
The expression for rotor frequency FR can be given as follows. Can be given as follows. The expression for rotor frequency FR can be given as follows. चलो खालच्या वेळी इक्वेशन वन लिहा. FR is equal to S into F1. FR is equal to S into F1. FR is equal to S into F1. Where FR is equal to rotor frequency. Where FR is equal to rotor frequency. F1 is equal to synchronous frequency. F1 is equal to synchronous frequency. त्याला अजून एक नाव आहे. पॉवर मध्ये काय नाव सांगितलं होतं बेटा? आठवतंय? RMF frequency. RMF frequency. ओके. आता खालच्या वेळी केस 1. खालच्या वेळी केस 1. At standstill condition. At standstill condition. केस 1 लिहिली. खाली लिहा. At standstill condition. खालच्या वेळी पुन्हा लिहा. At standstill condition. N is equal to 0. S is equal to 1. At standstill condition, N is equal to 0. S is equal to 1. Therefore, the equation 1 becomes. सगळं लिहूया. N is equal to 0. S is equal to 1. Therefore, the equation 1 becomes. सगळं लिहूया. N is equal to 0. S is equal to 1. Therefore, equation 1 becomes. झाले? आता केस 2. आता केस 2. At synchronous speed is equal to actual speed. At synchronous speed is equal to actual speed. At synchronous speed is equal to actual speed. खाली लिहा. खाली लिहा. When synchronous speed is equal to actual speed. When synchronous speed is equal to actual speed. Ns is equal to N. 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 खालच्या वेळी S is equal to 0. S is equal to 0. Therefore, the equation 1 becomes. Therefore, the equation 1 becomes. Therefore, the equation 1 becomes. FR is equal to 0 into F1. FR is equal to 0 into F1. Therefore, FR is equal to 0. Therefore, FR is equal to 0. हे सगळं. Therefore, FR is equal to 0. ओके बच्चे. चलो आपण आता जे जे कन्सेप्ट बघितले ते एकदा पुन्हा रिवाइज करून घेऊ बेटा. ठीक आहे. सगळ्यात पहिला जो कन्सेप्ट मी तुम्हाला आता सांगितला तो म्हणजे ऍक्च्युअली आपला तो काल झाला होता तो म्हणजे कुठला होता? स्लिपचा. स्लिप काय असतो? डिफरन्स आहे कोणामधला? सिंक्रोनस स्पीड अँड ऍक्च्युअल स्पीड. त्याचा हा काय झाला? फॉर्म्युला. स्टँडस्टिल कंडिशनची n इज इक्वल टू 0. स्लिपची किंमत किती असते? 1. आणि ऍट सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड. स्लिप इज इक्वल टू ns मायनस ns. n इज इक्वल टू ns झाला. पुन्हा ns मायनस ns अपॉन ns विच इज इक्वल टू 0 अपॉन ns विच इज इक्वल टू 0. पुढच्या कन्सेप्ट मध्ये डेरिव्हेशन ऑफ ऍक्च्युअल स्पीड. ऍक्च्युअल स्पीडच्या डेरिव्हेशन मध्ये कन्सिडर द फॉर्म्युला. कुठला बेटा? स्लिपचा. स्लिप इज इक्वल टू किती असतो? ns मायनस n. मग हा डिवाइड केला की मल्टिप्लाय ते फॉर्म्युला डिराइव्ह केला. n इज इक्वल टू किती असतो? ns इनटू द ब्रॅकेट 1 मायनस s. रोटरच्या फ्रिक्वेन्सीचा कन्सेप्ट. त्याला डायरेक्ट फॉर्म्युला त्याची काही डेफिनेशन आपल्याला नाहीये. रोटरची फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू किती असतो? s इनटू द f1. त्याच्यामध्ये पण दोन केसेस बघितल्या. ऍट स्टँडस्टिल कंडिशन आणि ऍट कुठल्या? ऍट सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू ऍक्च्युअल स्पीड. आजचे जे कन्सेप्ट झाले बेटा अत्यंत इम्पॉर्टंट आहे उद्याच्या लेक्चरसाठी. उद्याच्या लेक्चरमध्ये मी इम्पिडन्सचा फंडा घेणार आहे आणि एक रिएक्टन्सचा फंडा. पहिले रिएक्टन्स घेईल आणि मग पुढचं कुठलं घेईल? इम्पिडन्स. लक्ष इकडे. ओके. उद्याच्या कन्सेप्टमध्ये माझे दोन महत्त्वाचे कन्सेप्ट होणार आहे बेटा. एक रिएक्टन्सचा आणि एक इम्पिडन्सचा. तुम्ही म्हणाल सर रिएक्टन्स इम्पिडन्स ऑलरेडी झालेले आहेत पण इथे आपण रोटरशी निगडीत बघायचे. कोणाशी निगडीत बेटा? रोटरशी निगडीत. म्हणजे एसी मोटरमध्ये जे तुमचे रिएक्टन्स आणि इम्पिडन्स लागतात त्याच्याशी निगडीत. फॉर्म्युला बऱ्यापैकी सेम. थोडाफार फक्त चेंज होतो. काय चेंज होतो ते उद्या सांगेल. पण ते उद्याच्या लेक्चरमध्ये मला हे अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. कुठले बेटा? रोटरची फ्रिक्वेन्सीचा. प्लीज हे उद्या आजच व्यवस्थित बघा म्हणजे उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला ते यूज होईल. ओके बच्चा लोक. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.